संकटात समूह संसर्ग रोखण्यासाठी पंढरपूरच्या धर्तीवर कार्तिकी वारीचा संजीवन समाधी सोहळा 20 ते 50 वारकऱ्यांच्या उपस्थितीमध्ये आळंदीत पार पडणार आहे। या सोहळ्यादरम्यान आळंदीमध्ये संचारबंदी लागू करण्यात आली। अलंकापुरीमध्ये 7 डिसेंबर 2020 पासून संजीवन समाधी सोहळा सुरू होणार आहे। त्यामुळे संपूर्ण आळंदी शहर आणि परिसरात 6 डिसेंबर पासून संचारबंदी लागू करण्याचे आदेश देण्यात आले। यामुळे आळंदीत येणाऱ्या दिंडीवर बंदी ठेवण्यात आली आहे। तसंच आळंदीतील धर्मशाळा आणि हॉटेल सुद्धा बंद ठेवण्यात येणार आहेत। त्यामुळे संपूर्ण आळंदीमध्ये आता शुकशुकाट बघायला मिळतोय। श्रीमंत वारकरी एक्सप्रेस न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। आज आपण आळंदी या ठिकाणी घाटावरती आलेलो आहोत। आपण पाहू शकता की घाटावरती आज संचारबंदी सर्व आळंदीमध्ये लागलेली आहे। त्यामुळे घाटावरती एकही व्यक्ती तुम्हाला पाहायला जर गेलं तर दिसणार नाही। एक मिनिट तुम्ही बघू शकता की या ठिकाणी एकही व्यक्ती घाटावरती पण नाही आणि आळंदीमध्ये पण नाही। अत्यावश्यक सेवा वगळता सर्व काही बाकीचं बंद आहे। त्यामुळं शक्य होईल तेवढं तुम्ही घरीच राहून ज्ञानोबरायांचा समाधी सोहळा संपन्न करावा। रामकृष्ण हरी। आपण पाहू शकतो आळंदी या ठिकाणी समस्त हराळी वैष्णव धर्मशाळेमध्ये आपण आलेलो आहोत। आपण पाहू शकतो की आळंदीमध्ये संचारबंदी लागू आहे। त्यानिमित्तानं आळंदीमध्ये जी धर्मशाळा आहे त्या धर्मशाळेमध्ये एकही व्यक्ती नाही आणि धर्मशाळेचे व्यवस्थापक आपल्याबरोबर आहेत। त्यांना आपण विचारू नेमकं धर्मशाळेमध्ये नेमकं कोणी वारकरी वगैरे कोणी आलेले आहेत का काय नेमकं? जय हरी। तर माझ्या लहानपणापासून मी पाहतोय की आत्तापर्यंत आळंदी कधी बंद राहिली नाही, मंदिर बंद राहिले नाही। आता हे शासनाच्या नियमाप्रमाणे आपल्याला गेल्या आता 6 तारखेपासून तर 14 तारखेपर्यंत बंद ठेवायला सांगितलेलं आहे। त्यामुळे आम्ही सगळं बंद ठेवलेलं आहे आणि आता फक्त पूजा अर्चा मंदिराची चालू आहे। रामकृष्ण हरी। श्रीमंत वारकरी एक्सप्रेस न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। आज आळंदी या ठिकाणी संचारबंदी लागू झालेली आहे। त्यानिमित्तानं आज आळंदीमध्ये आपण पाहू शकतो कशा प्रकारे नेमका बंदोबस्त केलेला आहे। सर एक मिनिट, आळंदीमध्ये या महाद्वारामध्ये आपल्या बंदोबस्तासाठी नेमके आपण किती जण येतो बंदोबस्तासाठी? खूप पोलीस मागवली, मोठी फोर्स मागवली, बघण्यात येईल किती वाटणार आहे। ओके, धन्यवाद सर।